चालू आता आम्ही, पण ट्रॅफिक या ठिकाणी लेस ट्रॅफिक राहते कारण की हा मेन रोड आहे. पिनूसाठी घेतल्या आता आम्ही कचोऱ्या. पिनूची मम्मी बाकी चला मग आता निघू आता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माय मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी जाच म्हणजे अकोल्याला जायचा हे आला प्रसंग आला. तर आज थोडंसं दवाखान्यामध्ये काम होतं, तर म्हटलं चला आज दवाखान्यामध्ये जायसाठी पिनूची आईला न्यायला लागत दवाखान्यात. तर त्यासाठी आता निघालो मी. तर इकडे गाडी आता फुसफास केली, गाडी फुसली. आता पेट्रोल घेतलं गावात नाही टाकू, आता पंपावर टाकू बाकीचं पेट्रोल मधलं गाडीत. चाबी गिबी घेतली लावून गाडीला. आता म्हटलं बस आता निघायचं आहे. चाल अरू चाल रे, आम्ही चाललो आता. त्याला ठेवून दे. हा त्याला हा वाटी नका जो जास्त टाइम बात येतो. हा चला आता हेल्मेट आणला, आता हेल्मेट घालून घ्या. चालो चला आता हेल्मेटही घातलं. आता काच वर करून घेऊ. गाडी तर तयारच आहे आपली. पिनूच्या मम्मीचंच राहिले किती तयारी लागतात या बाईला. तयारी आवरायला काय पता. चला निघालो आम्ही आता दवाखान्यात. चला रे बसा रे आता मुख्य ना. हा गाडीवर नाही रे, तेव्हा तर शेरू यायला पाहिजे. शेरू पाहिजे. हो बाय बाय. ते शेरूला नको येऊ. हा रे बाबू पटकन येतो. दवाखान्यात जायसाठी आईची नाराज पण मागे लागतात. गावापासून 4-5 किलोमीटर दूर आलं, पण एवढे खड्डे आहेत सगळ्या रस्त्यानं. गाडी पाणी घालते. पुलावरचं काम चालू आहे. हे आहे आमच्या गावाबाहेरची नदी. पुलावरचं काम असल्याच्यानंतर गर्दी आहे आणि मशीन पण चालू आहे. आमच्या गावावरून किती वेळची बस निघाली, पण या गड्ड्याच्या ना आरामशीर गाडी चालून राहिली. आई पप्पा गड्डेच तेवढ्यात रस्ते. ज्वारीचे कणस आहेत, त्या कणसाली मोठे मोठे कणस झाले. चिवताईनं खाल्ले नाहीत पाहिजे म्हणून त्याला मस्त अशा पन्न्या बांधल्या आणि पॅक करून घेतल्या. अकोल्यात आलो आता आम्ही, पण ट्रॅफिक या ठिकाणी लेस ट्रॅफिक राहते कारण की हा मेन रोड आहे. सर्व येणं जाणं सर्व वाहतूक या रोडवरूनच होते.
एक असा मोठा पूल आहे अकोल्यातनी आणि या पुलाच्या खाली रेल्वे पण जाते येते त्याच्याने याच्यावर लयच गर्दी राहते. चला आलो आम्ही दवाखान्यात. आता गर्दी आहे का काय मी पेशंटची नंबर लावा लागेल. थैली आणजा. दवाखान्यात आलो मी आता, पण कोणी काही दिसून नाही राहिलं. चला अर्धा तास झाले आणि दवाखाना पण झाला, चेकअप पण झालं, इंडोस्कोपी केलं. इंडोस्कोपीच आहे ना, गॅस्ट्रोस्कोपी ते झालं. आतापर्यंत मला येता पण येत नव्हतं, असा त्रास होत होता. आता थोडंसं बरं वाटून राहिलं, बोलता येऊ राहिलं ना, त्याच्या आधी बोलता होत नव्हते. आता बरं वाटून राहिलं. आणखीन अर्धा तास बसतो, नंतर घरी जातो. डॉक्टरनं सांगितलं, फाईल पण दिली. आता मेडिकल दिलं. आयुषचे पप्पा जातील मेडिकल आणण्यासाठी. चला आता पाणी मेडिकल आणलं आयुषच्या पप्पानं. लिवलेलं पण आहे किती वाजता कधी गोळ्या घ्यायच्या, कोण्या टायमावर घ्यायच्या ते पण लिहून दिलं. कशी घ्यायची सांगितलं ना. चला तर आता मेडिकलमधून मेडिकल घेतो. मेडिकल घेतल्यानंतर आम्हाला डॉक्टरनं सांगितलं बिस्लरीचं पाणी. बिस्लरीच्या पाण्यासाठी आता एक बॉक्स घेऊन घेतो आम्ही एक. चला आता मेडिकलमधून आता मी पाण्याचा एक बॉक्सच घेऊन घेतला. कारण की आता गावातलं बॉक्स भेटत नाही, पण आता हा एक बॉक्सच घेऊन घेतला. कारण की डॉक्टरनं सांगितलं की मेडिकलमधलं औषध घेतल्यानंतर पाणी बिस्लरीचंच घ्यायचं प्यायसाठी. या बॉक्स घेऊन घेतला. चला आता हा बॉक्स घेतला आम्ही, कारण की डॉक्टरनं आता विकतचंच पाणी प्यायचं सांगितलं तर काय करावं आता. पिण्यासाठी घेतल्या आता आम्ही कचोऱ्या. याला सांगितलं हॉटेल विकत सांगितलं होतं आता कचोऱ्या आणायला. त्याच्यात आता कचोऱ्या घेतल्या 50 रुपयाच्या. पिनूची मम्मी बाकी तुला खाल्लेला आता कचोऱ्या. चला मग आता निघू आता.